आणि आता पाहूयात पीक सल्ला। राज्याच्या बऱ्याच भागांमध्ये पेरण्या रखडलेल्या आहेत। काही भागांमध्ये दुबार पेरणीची सुद्धा वेळ येण्याची शक्यता आहे। काही पिकांच्या 4 ते 5% तर काही पिकांच्या सरासरी 10 ते 12% पेरण्या झालेल्या आहेत। काहीशा विश्रांतीनंतर राज्यभरामध्ये पावसाला सुद्धा आता पुन्हा सुरुवात झालेली आहे। अशा वातावरणामध्ये पिकांची काय काळजी घ्यायची ते आता पाहूयात। पीक परिस्थिती, कीड रोग आणि कृषी विषयक सल्ला। मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पेरणीयोग्य पाऊस झालेल्या ठिकाणी कापूस, सोयाबीन, तूर, मूग अशा खरीप पिकांची पेरणी सुरू ठेवावी। पूर्व विदर्भात गादी वाफ्यावर भात रोपांची पेरणी करावी। दक्षिण कोकणात भात लावणीसाठी शेत तयार करावं। नत्र खत मात्रेच्या बचतीसाठी द्विदल पिकांना रायझोबियम तर एकदल पिकांना ॲझाटोबॅक्टर या जीवाणू संवर्धकाची बीज प्रक्रिया करावी। बीज प्रक्रियेसाठी जीवाणू संवर्धक खरेदी करताना पाकिटावरील अंतिम तारीख तसंच पिकाचं नाव पाहूनच खरेदी करावी, कारण हे जीवाणू संवर्धक वेगवेगळ्या पिकासाठी वेगवेगळे असतात। खताच्या संतुलित आणि कार्यक्षम वापरासाठी तसंच जमिनीचं आरोग्य अबाधित राखण्यासाठी मृद आरोग्य पत्रिकेनुसारच खतांच्या मात्रा द्याव्यात। कोकण विभाग भात पीक 15 ते 20 दिवसांच्या रोपांच्या अवस्थेत आहे। भात रोपवाटिकेमध्ये रोप 15 दिवसांची झाली असल्यास रोपवाटिकेमधील तण काढावं। रोपांची वाढ जोमदार होण्यासाठी युरिया या नत्रयुक्त खताचा प्रति गुंठ्यास 1 किलो या प्रमाणे वापर करावा। भाताची पुनर्लागवड करण्यासाठी शेतात नांगरणी आणि चिखलणी करण्यास सुरुवात करावी। भात रोपवाटिकेमध्ये पाणी मोठ्या प्रमाणात साचून राहिल्यास अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा। खरीप पेरणी करता भारी जमिनीसाठी कापूस, तूर, ज्वारी, सोयाबीन, मध्यम जमिनीसाठी सूर्यफूल, तूर, बाजरी, सोयाबीन, ज्वारी, तर हलक्या जमिनीसाठी बाजरी, कुळीथ, तीळ, कारळा, एरंडी अशा पिकांची पेरणी करावी। पेरणीपूर्वी बियाण्यास रायझोबियम जीवाणू संवर्धकाची 10 किलोस 250 ग्राम या प्रमाणात बीज प्रक्रिया करावी। भात, नाचणी, वरई पिकाची रोपवाटिका तणमुक्त ठेवावी। पाऊस नसल्यास रोपवाटिकेला झारीनं पाणी द्यावं। ऊस पिकातील पांढऱ्या माशीच्या बंदोबस्तासाठी 20 मिलीलीटर मेलॅथिऑन 50% प्रवाही प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी। केळी लागवड करण्याआधी खोडकिडीच्या नियंत्रणासाठी 100 लिटर पाण्यात 150 ग्रॅम ॲसिफेट 75% पाण्यात मिसळणारी पावडर मिसळून त्या द्रावणात कंद 30 मिनिटं बुडवून नंतरच लागवड करावी। भाजीपाल्यावरील रोग टाळण्यासाठी जैविक बुरशीनाशक म्हणून ट्रायकोडर्माचा वापर करावा। कोरडवाहू तूर लागवडी करता 2 ओळीतील अंतर 90 सेंटीमीटर आणि 2 रोपातील अंतर 20 ते 30 सेंटीमीटर एवढं ठेवावं। हेक्टरी 12 ते 15 किलो बियाणं लागतं। बागायतीसाठी एके ठिकाणी 2 ते 3 बिया टाकून 90 बाय 90 सेंटीमीटर अंतरावर टोकन पद्धतीनं लागवड करावी। टोकन पद्धतीनं 5 ते 6 किलो प्रति हेक्टरी बियाणं पुरेसं ठरतं। सोयाबीनच्या मध्यम आकार असलेल्या वाणांसाठी हेक्टरी 65 किलो म्हणजेच एकरी 26 किलो बियाणं वापरावं। सोयाबीनची पेरणी 45 बाय 5 किंवा 30 बाय 7.5 सेंटीमीटर अंतरावर 2.5 ते 3 सेंटीमीटर खोलीवर करावी। मूग उडीद पिकाची पेरणी 30 बाय 10 सेंटीमीटर अंतरावर करावी। पेरणीसाठी प्रति हेक्टरी 12 ते 15 किलो बियाणं वापरावं। भुईमुगाच्या उपट्या जातींची पेरणी 30 बाय 10 सेंटीमीटर अंतरावर तर पसऱ्या जातीची 45 बाय 15 सेंटीमीटर अंतरावर करावी। पेरणीसाठी उपट्या जातीचे 100 ते 120 किलो तर पसऱ्या जातीचं 80 किलो बियाणं लागतं। मका पिकाच्या लागवडीसाठी उशिरा आणि मध्यम कालावधीच्या जातीसाठी 75 बाय 20 सेंटीमीटर तर लवकर पक्व होणाऱ्या जातीसाठी 60 बाय 20 सेंटीमीटर अंतर वापरावं। लागवडीसाठी प्रति हेक्टरी 15 ते 20 किलो बियाणं लागतं। बाजरी पेरणीसाठी हेक्टरी 3 ते 4 किलो चांगलं निरोगी बियाणं वापरावं। पेरणी 2 चाड्याच्या पाभरीनं म्हणजे स्टिफणीनं करावी। कोरडवाहू क्षेत्रात 45 बाय 15 सेंटीमीटर तर बागायती क्षेत्रात 30 बाय 15 सेंटीमीटर अंतरावर बाजरीची पेरणी करावी।
चांगला पाऊस झाल्यानंतर जनावरांसाठी चारा पिकांची लागवड करावी। कमी पर्जन्यमान असलेल्या ठिकाणी ज्वारी, बाजरी यासारखी हंगामी पिकं घ्यावी। मध्यम पावसाच्या ठिकाणी मका, चारा पिकाची लागवड करावी। जास्त पाऊस असणाऱ्या ठिकाणी पाण्याचा योग्य निचरा होईल अशी व्यवस्था करून अथवा उताराची जमीन असेल अशा भागात नेपियर, संकरित नेपियर अशा बहुवार्षिक चारा पिकांची लागवड करावी। नवीन फळझाडांच्या सुधारित जातीच्या कलमांची नोंदणी करून ठेवावी। लागवडीसाठी खोदलेले खड्डे, शेणखत 4 ते 5 घमेले अधिक सिंगल सुपर फॉस्फेट 1 ते 2 किलो अधिक मिथिल पॅराथिऑन भुकटी साधारण 100 ग्रॅम या मिश्रणानं भरून ठेवावे। खड्डे भरताना मध्यभागी मातीचा उंच वटा करावा आणि मध्यभागी कडी रोवावी। पावसाळ्याच्या सुरुवातीला पशुधनांचं फऱ्या रोगापासून संरक्षणासाठी लसीकरण करावं। जनावरांना स्वच्छ पाणी आणि हिरवा चारा द्यावा। ब्युरो रिपोर्ट, ABP माझा।